नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध. मंडळी, सध्या ड्रग माफिया ललित पाटील प्रकरण हे फार गाजतंय. ललित पाटील याला अटक करण्यापूर्वी त्या ललित पाटील वरून अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप झालेले आहेत. आणि ललित पाटील याला अटक झाल्यानंतर म्हणजे असं म्हटलं गेलं की तो ससून रुग्णालयातून पळून गेला. त्यानंतर हे प्रकरण मुंबई पोलिसांकडे गेलं आणि मुंबई पोलिसांनी चेन्नई येथून ललित पाटीलला अटक केली. आणि त्याच्या अटकेनंतर या प्रकरणाला एक ट्विस्ट आला. हा ट्विस्ट तसा आश्चर्यकारक, तसा गमतीशीर, किंवा आपण म्हणू त्याला की जे चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात त्या प्रकारचा हा ट्विस्ट आहे. आणि त्या ट्विस्ट नंतर खरं म्हणजे राजकारण तापलेलं आहे. ललित पाटील हा ससून रुग्णालयातून पळून गेला. ड्रग माफिया ललित पाटील यानंतर सुषमा अंधारे ज्या उबाटाच्या उपनेत्या आहेत त्यांनी थेट दादा भुसे, जे शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री आहेत आणि राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात आहेत, त्यांच्यावर आरोप केले की दादा भुसे यांचे लागेबंद आहेत. एवढंच करून अंधारे थांबल्या नाहीत, तर त्यांनी महाजन, जे भाजपचे नेते आणि मंत्री आहेत, गिरीश महाजन, त्यांच्यावरही आरोप केले. एकंदरीत सुषमा अंधारे यांनी ललित पाटील प्रकरणावरून राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मित्रांनो, ललित पाटीलला अटक झाली, चेन्नई येथे अटक झाली. आणि मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर याचे अनेक बाजू बाहेर आल्या. हा ललित पाटील, ज्याला उबाटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे शिवबंधन बांधतायत असा तो फोटो होता, आणि तो फोटो खूप व्हायरल झाला. त्यानंतर एक बातमी अशी आली की हा ललित पाटील अजूनही उबाटामध्ये आहे, त्याला उबाटातून काढून टाकलं नाही. शिंदे यांच्या शिवसेनेत असलेल्या नीलम गोरे यांनी हा आरोप केला की अजूनही तो तिथे आहे. मंडळी, मी हे तुम्हाला सांगतोय त्याचे संदर्भ लक्षात घ्या आणि घटनाक्रम कसा घडत गेला ते बघा. त्यानंतर ललित पाटील वरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक विधान केलं. आणि ते विधान काय होतं, तर ते म्हणाले की ललित पाटील यावरून जे कोणी आरोप करतायत, सरकारवर आरोप करतायत, मंत्र्यांवर आरोप करतायत, ललित पाटील मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्याने काही खळबळजनक खुलासे केले. त्यामुळे हे ड्रग माफियाचं नेक्सस उघडकीस यायला मदत होणार आहे. आणि त्यानंतर फडणवीस म्हणाले की याबद्दल जे कोणी बोलतायत त्यांची तोंड बंद होतील. मंडळी, आता यात देवेंद्र फडणवीस यांनी कुठल्याही प्रकारची धमकी दिलेली नव्हती. जे बोलतायत त्यांची तोंड बंद होतील, जनरल स्टेटमेंट आहे, याच्यात काही धमकीचा भाग नाही. पण मित्रांनो, उबाटाचा सुषमा अंधारे आणि संजय राऊत यांनी पराचा कावळा केला. आणि देवेंद्र फडणवीस आम्हाला धमकी देत आहेत, आम्हाला आमची तोंड बंद करणार आहेत. खरं म्हणजे या स्टेटमेंटमध्ये तसं काहीही नव्हतं. तरीही संजय राऊत आणि सुषमा अंधारे या देवेंद्र फडणवीस यांच्यावर तुटून पडल्या. त्यांनी कांगावा केला हे स्पष्ट आहे. आणि तो कांगावा काय की आम्हाला 8 टाका, आम्ही भीत नाही, वगैरे वगैरे वगैरे. आता हा कांगावा कशासाठी? कारण ललित पाटील हा उबाटामध्ये होता आणि नाशिकचा शहर प्रमुख होता, हे खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. आणि त्याला मध्ये पोलिसांनी अटक केली होती, पण जे ताब्यात घेतलं होतं आणि त्यावेळेस तो ससून रुग्णालयात होता.
17 दिवसात त्याला अटक दाखवायला पाहिजे होती, ती दाखवली नाही आणि त्याला सोडलं, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. म्हणजे हे प्रकरण कम्प्लिटली सगळं उबाटावर कुठेतरी शेकतंय का, अशी एकंदरीत परिस्थिती. आणि हे प्रकरण होत असताना, म्हणजे आता मी हे तुम्हाला जे संदर्भ सांगितले ते लक्षात घ्या. आणि अजून एक संदर्भ सांगतो मित्रांनो, आणि तो संदर्भ फार महत्वाचा आहे. कदाचित योगायोगही असू शकेल, पण तो संदर्भ असा आहे की ज्या दिवशी ललित पाटीलला चेन्नई येथे मुंबई पोलिसांनी अटक केली, अशी बातमी आली. ती साधारण सकाळी 7 वाजता वगैरे बातमी आली. त्यानंतर त्याच दिवशी म्हणजे 18 ऑक्टोबरला दुपारी आदित्य ठाकरे यांनी हायकोर्टात एक कॅवेट फाईल केलं. आता हा कॅवेट कशाबद्दल होता, म्हणजे ज्या दिवशी ललित पाटीलला अटक झाली त्याच दिवशी कॅवेट फाईल झाला. आणि तो कॅवेट कशासाठी होता, तर दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत या प्रकरणामध्ये हे पुन्हा एक ट्विस्ट आलेला आहे. आणि त्या प्रकरणामध्ये रशीद खान पठाण यांनी एक याचिका हायकोर्टात दाखल केलेली आहे. आणि या याचिकेत मागणी केलेली आहे की या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करायला हवी, अशी ती याचिका आहे. आणि ती याचिका अजून त्याची सुनावणी झाली नाही. आता खरं बघायला गेलं तर ही याचिका साधारण महिन्याभर अगोदर दाखल करण्यात आली होती. जर याबाबत, आणि त्याची बातमी आली होती, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बघितलं असेल. खरं म्हणजे या याचिकेमध्ये आपली बाजू ऐकली जाणार नाही अशी भीती जर वाटत होती आदित्य ठाकरे यांना, तर त्यांनी याच्या अगोदरच कॅवेट फाईल करायला पाहिजे होता. इतके दिवस का लावले, हाही प्रश्न आहे. आणि ज्या दिवशी ललित पाटीलला अटक झाली त्याच दिवशी हा कॅवेट का फाईल करण्यात आला, हाही प्रश्न आहे. असो, मी असं म्हणत नाही असेलही योगायोग, पण मित्रांनो, हा योगायोग घडवून आणलेला आहे का, की खरोखरच चालेल, हाही प्रश्न आहे. एकंदरीत काय आहे, तर हे प्रकरण हे दिसतं तितकं सोपं नाहीये. ललित पाटील प्रकरण हे दिसतं तितकं सोपं नाहीये मंडळी. दिशा सालियन, सुशांत सिंह राजपूत हे जे प्रकरण आहे, याच्यामध्ये ड्रग्सचा इन्व्हॉल्वमेंट आहे, अंमली पदार्थांची इन्व्हॉल्वमेंट आहे. आणि ललित पाटील हा ड्रग माफिया आहे. त्यामुळे ललित पाटील आणि सुशांत सिंह राजपूत किंवा दिशा सालियन या प्रकरणामध्ये कुठेतरी धागेदोरे जोडले गेलेले आहेत का, हाही प्रश्न आहे. आणि त्याचा तपास अर्थातच मुंबई पोलीस करतील. खरं म्हणजे नाशिक पोलिसांच्या हद्दीतली ही गोष्ट आहे, पण इथे मुंबई पोलिसांना इन्व्हॉल्व करण्यात आलेलं आहे किंवा मुंबई पोलिसांकडे ही केस दिलेली आहे. आणि त्यामुळे हे प्रकरण खूपच गंभीर आहे. असो, सांगायचा मुद्दा इतका आहे मित्रांनो, की या प्रकरणामध्ये जे ललित पाटील पळाला इथपासून, तेव्हापासून सुषमा अंधारे बेंबीच्या डेटापासून ओरडत आहे. एक कॅमोफ्लॉज तयार करण्यात येतोय की याला दोषी सरकार आहे. पण त्याच वेळेस सुषमा अंधारे असतील किंवा राऊत असतील, ते हे विसरतात की हा ललित पाटील हा शिवसेनेचा नाशिक शहराचा प्रमुख होता. आणि त्याच्याबद्दल त्याला कसं सोडण्यात आलं, काय सोडण्यात आलं, याची माहिती देवेंद्र फडणवीस यांना आहे. आणि देवेंद्र फडणवीस हे काही विसरत नाहीत. आणि आता तर त्यांच्याकडे संपूर्ण गृह खाते आहे. त्यामुळे हे प्रकरण हे दिसतं तितकं साधं सोपं नाहीये. त्याचे धागेदोरे कुठपर्यंत जाऊन मिळतील हे आता येणारा काळच ठरवेल. पण हा पण महत्वाचा आहे. पण त्याच्यामध्ये आपल्याला एक दिसून आलं
की चोराच्या उलट्या बोंबा काय असतात हे आपण आतापर्यंत जाणलं. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा. धन्यवाद.